ताई अगं मला कसं तरी होतंय. काय होतंय बाळा? अनु तुम्ही जा आत घेऊन बसा तिला. बरं मी घेऊन जाते. हळूहळू. अरे बोलवा करवलीला, मुहूर्ताची वेळ चुकायला नको, मी आधीच सांगितलं होतं. पमा अगं लवकर बोलव ना आसावरीला. खानोलकरांना सगळं वेळेत लागतं माहितीये ना. अगं ताई तुझ्या समोरच तयार होत्या त्या, आता कुठे राहिल्या काही कळत नाहीये. मी आशुवर हात उचलला म्हणून रुसून बसल्या की काय? स्वामी माझं चुकलो. बघा बघा कितीही वाट बघा, दे आर नॉट गोइंग टू कम. यार कोणी ओस देत नाहीये तिकडून. कसं देईल? अगं ही रूम इतक्या साईडला आहे ना की कोणाला आवाजच जात नसणार आहे आपला. अरे ताई पण कोणाला कळलं नसेल का आपण इथे आहोत ते? अगं एवढ्या माणसांमध्ये कळायला वेळ लागेल अनु. अगं पण शरू आता करायचं काय? कोणाकडे फोनही नाहीये. ताई आपण कधी बाहेर पडणार आहोत तिथून? अगं तिकडे हळद होऊन पण जाईल आणि आपण इथेच अडकलोय. मला ना भूक लागल्यासारखं पण वाटतंय. मी सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये, रात्री खाता येईल म्हणून. इथून बाहेर पडायचं टेन्शन आहे आणि हिला जेवणाची पडली. टेन्शन मध्ये भूक नाही का लागत? ताई पण तो दरवाजा अचानक कसा काय बंद झाला? झाला नाहीये, केला असणार मुद्दा. ती मुलगी ना आपल्याला खोटं बोलले. पप्पा इथे आलेच नसणार. बरोबर, मला पण ना असंच वाटतंय. पण का केलं असेल असं? अगं कधी येणार आहे करवली? तिला माहितीये ना हळद आजच आहे, काय एवढी नटत बसलीये? त्यांना म्हणा नवरी इतकी नटलेली नाहीये, या आता. मुली आणि घड्याळ हे शब्दच विरुद्ध आहेत. वेळेत तयार होणं ही गोष्टच माहित नाहीये मुलींना. त्यामुळे त्या आगाऊ मुलीला तर इतरांना त्रास देण्यातच मजा वाटते. युजलेस. नाही 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 हे बघ असं कोणी केलं नसणार आहे. कोणाला वाटलं असेल ना आत कोणी नाहीये म्हणून त्यांनी दार लावून घेतलं असणार आहे. बघ मुद्दाम नाही करणार कोणी. काय सांगता येत नाही. पहिले ना आपल्याला इथून बाहेर पडायला काहीतरी आयडिया करावी लागणार आहे. शरुताई तू डोकं नको लावूस. तुझी आयडिया ना अंगाशी येते आपल्या. मग तू सांग ना काय करायचं? रात्रभर इथेच बसून राहायचं का? चालेल. मग अनुभव काय बोलते ही वेळासारखं? तुम्ही भांडताय काय? आपल्याला विचार करायला हवा ना बाहेर पडण्यासाठी. ताई ताई मला श्वास घ्यायला खूप त्रास होतोय. मयुरी त्रास होतोय. मयू मयू काय होतंय तुला? मोठा श्वास घे बघ, काही नाही होणार. इथे हवा यायला पण जागा नाहीये ग ताई. शरू हे बघ प्लीज काहीतरी कर ना, प्लीज प्लीज. मयू 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 शांत हो, काही होणार नाही. खोली दिसते मला. या तुम्ही इकडे. चल. हे बघा मला पुढच्या मुहूर्तावर पण जायचं आहे. पुढच्या 5 मिनिटात जर मुली आल्या नाहीत तर मी निघून जाईल. मग नंतर तुम्ही हळद कधीही करा. कोणतरी फोन करा ना त्यांना, नाहीतर रूमवर जाऊन बघून या. आगोड झालं मुलींच्या मागे. चला प्लॅन सक्सेसफुल. आता काय त्या येत नाहीत 5 मिनिटात. म्हणजे गुरुजी जाणार आणि त्या भिकारड्यांना सगळे इथून हकलून देणार. अँड देन आय विल बी द ओनली वन शायनिंग हिअर. आता गौतमला सुद्धा माझ्याकडेच बघावं लागणार. अरे गौतम तू इथे काय करतोयस? अरे त्या मुलीमुळे ऑलरेडी तिकडे उशीर झाला म्हणून सगळे वैतागलेत आणि तू इथे फिरतोयस. चल पटकन चल. थांब 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 थांब. हे बघ कोणी आहे का बाहेर? मयुरी प्लीज माझ्या बहिणीला बरं वाटत नाही, आम्ही इथे अडकलोय. दादा कोणतरी मदतीसाठी आवाज देते. तुला ऐकू येतोय का? प्लीज प्लीज कोणीतरी मदत करा आमची प्लीज. ड्रीम गर्ल, हा तर माझी ड्रीम गर्लचा आवाज आहे. प्लीज कोणी आहे का? ए दादा कुठे चालला? आतून मुलींचा आवाज येतोय. काय भानगड आहे मला माहित नाहीये. मला अडकायचं नाहीये आणि तूही अडकू नकोस. चल. अरे पण कोणाला हेल्प हवी असेल तर मला करायची. गौतम प्लीज दार उघडा ना प्लीज. कोणी आहे का प्लीज? शरू मयुरीला बाहेर आणि दरवाजा उघडलाय. हा सावकाश. तिला पाणी नीट घेऊन सांभाळून.
ती अशी का माझ्याकडे रागाने बघते आणि ही इथे काय करते? तुम्ही असे कसे अडकलात आतमध्ये? एनिवेज बाय द वे युअर वेलकम. नाही म्हणजे ज्यांची मदत करतात त्यांना थँक्यू म्हणतात ना. पमा, आपण दोघांनी पाहिलेले स्वप्न आहे. आपल्या मुलींना हळद लागेल, हाताला मेहंदी लागेल, सप्तपदी होईल, मग आपण दोघं त्यांची पाठवणी करू आणि मग आपल्या मुलींचा संसार सुखानं होईल. स्वामींनी तुझी प्रार्थना ऐकली. स्वामी, परत स्वप्न पडलं का काय? हे देवा. कसं वाटलं सरप्राईज? तुम्ही कसे काय आलात? अगं, उद्या सुट्टी टाकली होती लग्नासाठी, पण आजची शिफ्ट लवकर संपली. पण आजच जाऊया आपण. तेवढं तुला सरप्राईज.